दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे। सुनेत्रा पवार यांनी आज नवी दिल्लीतल्या आयोजित एनडीएच्या महत्त्वाच्या बैठकीला आपली उपस्थिती दर्शवली। यावेळेला त्यांनी पंतप्रधान मोदींची सदिच्छा भेट घेतली आणि गणपती बाप्पाची एक सुंदर मूर्ती त्यांना भेट देत त्यांना शुभेच्छा दिल्या। स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस मराठी फेम प्रणित मोरे सध्या एका व्हायरल व्हिडिओच्या वादामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। त्याच्या एका स्टँडअप शो मधल्या क्लिपमुळे सोशल मीडियावर सध्या त्याची चर्चा आहे। ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून प्रणितवर जोरदार टीका करण्यात आलेली आहे। या वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रणितनं त्याचं मुख्य इंस्टाग्राम अकाउंट हे डिॲक्टिव्हेट केल्याचं आता समोर आलेलं आहे। मात्र त्याचं जे दुसरं इंस्टाग्राम अकाउंट आहे ते अद्यापही सक्रिय आहे। साताऱ्यातल्या कराडच्या शहापूरचे वीरपुत्र देशासाठी शहीद झालेले आहेत। जवान अर्जुन राजेंद्र चव्हाण यांना वीरमरण आलेलं आहे। उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या स्फोटात त्यांना वीरमरण आलंय। 11 महिन्यांच्या चिमुकल्याच्या पहिल्या वाढदिवसासाठी ते घरी येणार होते। अर्जुन चव्हाण हे अत्यंत सामान्य अशा शेतकरी कुटुंबातले होते। त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी सायली आणि अवघ्या 11 महिन्यांचा मुलगा सर्वेश, 2 भाऊ आणि 1 बहीण असा परिवार आहे। विशेष म्हणजे त्यांचा धाकटा भाऊही भारतीय नौदलात देशसेवा करतोय। कल्याण डोंबिवलीकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये टप्प्याटप्प्यानं पाणी पुरवठा बंद आता केला जाणार असल्याचं समजतंय, कारण पाणी टंचाई टाळण्यासाठी 20% पाणी कपात करण्याचा केडीएमसीनं मोठा निर्णय घेतलाय। भविष्यात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी जलसंपदा विभागानं सर्व महानगरपालिका आणि संबंधित प्राधिकरणांना दररोज 20% पाणी कपातीचे निर्देश दिलेत आणि याच अनुषंगानं कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनानं 12वे मोहिली आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रांमधून होणारा पाणी पुरवठा नियोजित पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। कल्याण डोंबिवलीकरांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। 20% पाणी कपात करण्याचं जलसंपदा विभागानं सांगितलेलं होतं आणि पाणी टंचाई टाळण्यासाठी 20% पाणी कपात आता केली जाणार असून केडीएमसीनं याच संदर्भातला मोठा निर्णय घेतलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।